रेस्क्यू केलेलं आहे। मी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ। काल जो निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय नाही, पूर्वीपासून ही मागच्या वेळेस सुद्धा ही मागणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं की एवढ्या पंधरवाड्यामध्ये आम्ही समिती स्थापन करू। त्याचंच आज मागणी करण्यात आली आणि ही त्यालाही मान्यता आज देण्यात आली। मराठा समाजासाठी जी उपसमिती आहे त्यात 2 मिनिट ऐकण्यात हे बघा, या ठिकाणी ओबीसीची मागणी ही पूर्वीपासून होती आणि त्या आधारावरच या समितीची मागणी 2 वेळेस मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली होती, त्याला आज मान्यता देण्यात आली आहे। आज छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला, काही चर्चा झाली कॅबिनेटला? नाही, भुजबळांचा बहिष्कार कसं बघताय? बहिष्कार वगैरे नाही आहे, काही कारणास्तव ते आले नसतील असं मला वाटतं। येऊन गेले आता ओबीसीचे जे काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे, त्याची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला देऊ। पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती, त्याला आज मान्यता देण्यात आली आहे। अध्यक्ष कोण असणार आहे समितीचा? आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली। पण छगन भुजबळ या बैठकीला आले होते, पण मंत्रिमंडळाची बैठक सुरू होताच ते निघून गेले। काही काम असेल शेवटी, याचा अर्थ असा नाही की ते नाराज आहेत, ते 100% आलेले आहेत। तर मराठा आरक्षणाचा तिढा तुम्ही सोडवलाय, आता ओबीसी आहे ते साखळी उपोषणाला बसलेले आहे, 2 समाज आता आमने सामने पुन्हा आलेले आहेत। हे बघा, ज्याच्या त्याच्या समाजाचा विषय मांडणे हा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे, प्रत्येक घटकाचा अधिकार आहे। मराठा समाजाने मांडला, त्याला सरकारने न्याय दिला। ओबीसी पण आपल्या गोष्टी मागणार आहे, ओबीसीच्याही काय मागण्या जर करण्यासारख्या असतील तर सरकार करेल। शिष्टमंडळ सरकारचं शिष्टमंडळ भेटीला जाणार आहे का ओबीसी समाजासाठी? आता पहिलं समिती स्थापन झालेली है, ठीक है। देखिए, ओबीसी का समिति का उपसमिति का गठन होना चाहिए, ये कई दिनों से कैबिनेट में विषय आ रहा था। माननीय मुख्यमंत्री महोदय और दोनों उप मुख्यमंत्री ने आज ये समिति को गठन करने का मान्यता दी है और मुझे लगता है आगे चल के ओबीसी के बारे में जो कोई समस्या है ये समिति के माध्यम से छोड़ी जाएगी। राज्य सरकारने काढलेल्या GR ची आता होळी करायला सुरुवात झालेली आहे, जाळपोळ होते बीडमध्ये। हे बघा, आता डोक्यावर गुलाल टाकल्यानंतर जाळपोळ करणं चुकीचं नाही। आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे।